नमस्कार, मी आपला टीचर सोमनाथ मोरे. आज आपल्याला शिकायचे रिस्पॉन्ड टू स्टिमुली आणि दुसरा पॉइंट आहे एक्सक्रिशन शिकायचे. पहिल्या पॉइंटला सुरुवात करू आपण. रिस्पॉन्स टू स्टिमुली. पहा, अगोदर आपल्या शब्दाचे अर्थ समजून घ्यावे लागतील. स्टिमुली म्हणजे काय? म्हणजे स्टिमुलस. स्टिमुलस म्हणजे आता एखादी घटना घडती, आता एखादी घटना घडायली म्हणजे त्यामागं कारण आहे. आता दोन गाड्या आहेत, दोन गाड्याचा काय झाला, ऍक्सिडेंट झाला. त्यामागं काहीतरी कारण होतं. जे ऍक्सिडेंट झाला म्हणजे ते रिस्पॉन्स आहे, ती रिॲक्शन आहे. म्हणजे काय सर? तर पहा, स्टिम्युलस म्हणजे जसं की एक गॅस आहे, बटन मस्तपैकी ते सिलेंडर आहे. आता हे सिलेंडर थोडं अलग पद्धतीने काढलंय, थोडं लांब पडू असं सिलेंडर, HP सिलेंडर आहे. ठीक आहे. आता गॅस सुरू केला. आता हे हॉट आहे. जर एखाद्या व्यक्तीनं इथं हात लावला, हात ठेवला वरी, त्याचा हात ठेवला, तर काय होईल? ते लगेच थोड्या वेळानंतर हात बाजूला करण. हात बाजूला कशामुळे केला? तर हे काय गरम आहे ना, ह्या गरम असल्यामुळं त्यानं काय केला? हात बाजूला केला. म्हणजे काय केलं त्यानं? रिस्पॉन्स दिला. म्हणजेच रिॲक्शन घडली. म्हणजे हे जे आहे स्टिम्युलस मुळे काय घडत असते? रिस्पॉन्स मिळत असते, म्हणजे रिॲक्शन मिळत असते. मी तुमच्या सोबत आता कॉन्टॅक्ट साधवलो, तुमच्या सोबत बोलायलो मी. आता तुम्ही माझ्या समोर आहात. मी म्हणलं चला सर्वजण माझ्याकडे पहा. मी जेव्हा बोललो तेव्हाच तुम्ही काय माझ्याकडे पाहायला सुरुवात केली. म्हणजे मी बोलायलो हे काय झालं? स्टिम्युलस. आणि जे काय बोललं आणि तुम्ही त्याला जी दिलेली रिॲक्शन आहे म्हणजेच काय? रिस्पॉन्स आहे. अगोदर काय स्टिम्युलस असते आणि स्टिम्युलसला दिलेला काय असतो? रिस्पॉन्स असतो. चला मग आपण आता समजून घेऊ. हे आता सर्वजणांना समजलं असेल. ओके. वेदर इट इज अ टायनी इन्सेक्ट like a fly or mosquitoes or a large animal, they all sense what is happening around them. आता पाच सर्वजण व्यक्ती आहेत. आता हे काय ह्युमन आहे, आता हा पक्षी आहे, नंतर छोटा आहे, ह्या ठिकाणी बघा छोटूसा आहे, कीटक आहे, इन्सेक्ट आहे. म्हणजे काय? माशी, बा फ्लाय, माशी असणं. हे काय? पक्षी आहे एखादा. ओके. आता हे जे ॲनिमल आहे, हे जे आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला काय सेन्स आहे, काय सेन्स आहे, बरोबर. आणि सेन्स असल्यामुळं म्हणजेच काय? आपल्याला आजूबाजूला काय घडायले ते आपल्याला समजते. आता मी जे तुम्हाला बोलायलो म्हणजे आजूबाजूला काहीतरी घडायले, तुमच्या आजूबाजूला काहीतरी घडत असेल, फॅन चालू असेल, मुलं बाहेर खेळत असतील, ते तुम्हाला आवाज येत असेल, हे सर्व तुम्हाला जाणीव व्हायली. कशामुळं? तर तुमच्यापाशी काय सेन्स आहे. आणि जर सेन्स नसणार तर आपण काय म्हणतो? नॉन सेन्स म्हणतो ना. अब्सेंट ऑफ सेन्स इज कॉल्ड एज नॉन सेन्स. जाऊ द्या, ते काय कामाचं नाही. माणसाला सेन्स असतं. जसं बघा, आता माशी आपल्या अंगावर बसल्यावर आपण तिला मारायचा प्रयत्न करतो, तिला वाटते आपल्याला मारायला, लगेच उडून जाते ते. पक्षी, पक्षाला जर थोडं आपण हे केलं, आवाज केला, लगेच उडून जाते. काय देतो तो? स्टिम्युलसला रिॲक्शन म्हणजेच काय देत असतो? रिस्पॉन्स देत असतो. ओके. नंतर बघा, अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ, मूव्ह अवे फ्रॉम सनलाइट अँड सीक आउट डॅम्प सॉइल्स. आता ही सॉइल आहे, अर्थवॉर्म आहे. आता हे जमीन आहे, खालची पूर्ण माती आहे, माती. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्या मातीमध्ये वरच्या थरामध्ये काय असतात? हे अर्थ वॉर्म्स असतात. म्हणजे काय असतात? गांडूळ असतात. जर ते थोडे वरी निघाले, असे थोडे वरी मुंडक काढलं होते ना, जर सूर्यप्रकाश, हा सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाश जर याच्या अंगावर पडला इथं, तर काय होतात? मातीमध्ये काय होतात? सिक आउट डॅम सॉइल, लगेच मातीमध्ये जातात. हे का झालं असं? तर त्यांना सूर्यापासून निघालेला जो सनलाइट आहे, किरण आहे, त्यांच्या अंगावर पडला. त्याला सेन्स आहे, सेन्स झाला, अरे काहीतरी बाहेरून लाईट पडायला आपल्या अंगावर, लगेच ते काय झाले? इथं मध्ये सिक झाले. सिक काय झाले? सिक आउट डॅम सॉइल झाले. ते मध्ये लगेच मातीमध्ये एंट्री मारली त्यांनी. म्हणजे काय? हे काय झालं? हे झालं स्टिम्युलस झालं. काय झालं? स्टिम्युलस. आणि ह्या स्टिम्युलसला म्हणजे ह्या लाईट रेला
रिस्पॉन्स दिला त्यानं, जे रिस्पॉन्स दिला कोणता, त्या मातीच्या मध्ये गेले, ही झाली रिॲक्शन. काय झाली, रिॲक्शन. त्यालाच म्हणलं जाते रिस्पॉन्स म्हणलं जाते. काय म्हणलं जाते, रिस्पॉन्स म्हणलं जाते. मित्रांनो, आपण साध्या सिंपल भाषेमध्ये शिकत आहोत. स्टिम्युलस म्हणजे काय, स्टिम्युलसला दिल्याला काय, रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन. आता तुम्ही लहानपणी किंवा आता तुम्ही लहानच आहेत, मग तुम्ही भांडणं झाले, तुम्ही एक कानाखाली दिला समोरच्याला, तसं करू नका, बस समजा दिला असेल वगैरे, एक कानाखाली दिला, पहा आता कानाखाली दिला म्हणजे काय होणार, रडणार नंतर. आणि जर कानाखालीच मारलं नाही तर बिनकामी तुम्ही रडणार का नाही. एक कानाखाली दिला, झापकन वाजला, म्हणजे जे हातानं मारला ते काय झालं, स्टिम्युलस. आणि नंतर तुम्ही रिॲक्शन दिली रडायची, त्याला रिस्पॉन्स दिला, कशाला, ह्या स्टिम्युलसला दिला. हे झालं साधं आणि सिंपल झालं. ओके, ठीक आहे. असं उदाहरण दिलं थोडं कसं समजतंय, मस्त मजेशीर शिकायचं, जास्त लोड घ्यायचा नाही. ओके, ठीक आहे. पहा, ॲनिमल चेंज देअर बिहेवियर व्हेन दे सेन्स डेंजर. आता जेव्हा त्यांना धोका जाणवतो, कोणाला, ॲनिमलला, तेव्हा काय करतात ते, त्यांच्या वागणुकीत काय होतो, बदल होतो. ॲनिमल्स चेंज देअर बिहेवियर व्हेन दे सेन्स डेंजर. आता जर आपल्याला एखादा धोका जर जाणवत असेल तर आपल्यामध्ये काय होते, थोडा चेंज होते. ओके, आणि हे कशामुळं जाणवते, तर आपल्याला सेन्स आहे. ओके, ठीक आहे. एखादं कोणी जर आपल्याला चापट मारणं असेल किंवा दगड मारणं असेल, आपण काय होतो, सावध होतोय, आपल्या वर्तणुकीमध्ये काय होतो, वागणुकीमध्ये बदल होतो. आता पहा, या ठिकाणी काय म्हणते, तर एक डेफिनेशन आहे, अत्यंत सुंदर अशी डेफिनेशन आहे. पहा, द ॲबिलिटी ऑफ अ लिव्हिंग बीइंग टू सेन्स इट्स सराउंडिंग इज कॉल्ड ॲज स्टिम्युलस. म्हणजे काय सर, तर पहा, जे लिव्हिंग बिंग्स आहेत, कोण, लिव्हिंग बिंग्स. लिव्हिंग बिंग्स म्हणजे काय, जे सजीव आहेत, लिव्हिंग बिंग. आताच अगोदर बोललो, म्हणजे आपण आपलंच उदाहरण घेऊ मस्तपैकी. हा जो व्यक्ती आहे, लिव्हिंग बिंग्स आहे, त्यांच्यापेक्षा एक ॲबिलिटी आहे, बाहेरच्या वातावरणाला ते काय करतात, रिस्पॉन्स देत असतात. म्हणजे ज्यामुळे रिस्पॉन्स देत असतात ते असते स्टिम्युलस असते, स्टिम्युलस. आणि स्टिम्युलसमुळे काय मिळत असते, रिस्पॉन्स मिळत असते. याविषयी बोललो, आता जास्त मी बोलणार नाही. नंतर पहा, अँड दे वे इट ऍक्ट बिकॉज ऑफ द सेन्स इज कॉल्ड ॲज रिॲक्शन ऑर रिस्पॉन्स. म्हणजे ह्या स्टिम्युलस मुळे दिलेला काय, रिस्पॉन्स किंवा काय, रिॲक्शन. ओके, ॲनिमल्स रिस्पॉन्ड टू डिफरंट स्टिम्युली इन्स्टंटली. ॲनिमल हे काय करतात, रिस्पॉन्स देत राहतात, कशाला, स्टिम्युलसला. ओके, बघा, आता मी जो शिकवायलो, तुम्हाला जर म्हटलं मुलांनो इकडे लक्ष द्या, तर तुम्ही ना लगेच इन्स्टंटली काय करणार, ह्या स्टिम्युलसला तुम्ही काय करणार, रिस्पॉन्ड देणार, रिस्पॉन्स करणार, रिॲक्शन देणार तुम्ही मला. प्लांट आल्सो रिस्पॉन्स टू स्टिम्युली. आता फक्त ॲनिमलच रिस्पॉन्स देत नाहीत, तर इवन प्लांट सुद्धा काय, स्टिम्युलीला म्हणजे स्टिम्युलसला रिस्पॉन्स देतात. जसं की बघा, आता देअर रूट्स ग्रो इन डायरेक्शन ऑफ वॉटर इन द ग्राउंड अँड देअर ब्रांचेस ग्रो टुवर्ड सनलाइट इन सच वे दॅट लीव्स रिसिव्स सफिशियंट सनलाइट्स. म्हणजे काय म्हणायचे त्याला, तर ते म्हणते की बा फक्त ॲनिमलच रिस्पॉन्स देत नाही स्टिम्युलसला, प्लांट सुद्धा काय, रिस्पॉन्स देत असतात. कसं सर, तर पहा, एक झाड आहे, झाडाचे काय, ते रूट आहेत, बरोबर. आता हे आपल्याला माहिती आहे, जमिनीमध्ये पाणी असते, हे रूट कोणाचा शोध घेतात, वॉटरचा शोध घेतात. कोणाचा शोध घेतात, वॉटरचा फॉर्म्युला काय, H2O, पाण्याचा शोध घेतात. म्हणजे त्यांनी स्टिम्युलसला दिलेला काय, रिस्पॉन्स आहे. आणि वरचे जे झाडाचे जे ब्रांचेस आहेत, हे त्याला काय असतात, पानं असतात. ओके, काय, कशाला, ब्रांचेसला वरी पानं येते. मग आता पानं कोणत्या डायरेक्शनला जातील, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी धडपड करतील आणि ते वरी जातील. ओके, आणि हे सूर्यप्रकाश कशावर पडल्यानंतर, पानावर पडल्यानंतर
एक प्रक्रिया घडते आणि वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्या प्रक्रियेचं नाव याच्या अगोदर मी बोललो होतो, काय? फोटोसिंथेसिस आहे. ब्रांचेस ग्रो टुवर्ड सनलाइट इन सच वे दॅट लीव्स रिसीव्ह सफिशियंट सनलाइट. हे वरच्या जे ब्रांचेस आहेत कोणाकडे जातील? टुवर्ड सनलाइट, जिकडून यालाय तिकडे वरी जातील आणि सनलाइट मिळतील आणि सफिशियंट काय सनलाइट ते स्वीकारतील. कोणाकडून? फ्रॉम द हे सन कडून स्वीकारतील. ओके. बिसाइड दिस, आता या व्यतिरिक्त काय? दे सेन्स चेंजेस इन वेदर, टेम्परेचर अँड इंजुरी टू. आता हे झालं एक नॅचरल फिनॉमिना. पाणी लागत असेल, आता रूट पाण्याचा शोध घेतात. झाडाचे जे ब्रांचेस आहेत त्यांना सनलाइट पाहिजे, सनलाइट साठी धडपड करत असतात. या व्यतिरिक्त सुद्धा बिसाइड दिस त्यांचा सेन्स काय करतो? बदलत राहतो. कसा बदलत राहतो? सर पहा, वेदर, आता हवामानानुसार आपल्याकडे ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. नंतर टेम्परेचर वाढल्यावर सुद्धा, नंतर इंजुरी झाल्या सुद्धा, जखम झाल्यावर सुद्धा काय करतात? हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे स्वतःमध्ये काय करतात? चेंज करतात. तर हे सेन्समुळे आपल्याला जाणीव होत असते. बिसाइड दिस दे सेन्स चेंजेस इन द वेदर, टेम्परेचर अँड इंजुरी टू. ठीक आहे. तुमच्या समोर एक डायग्राम दिलेली आहे. आता 1 2 3 4 आणि 5 दिलेत. त्याने सांगितले व्हॉट इज द स्टिम्युलस आणि व्हॉट इज द रिस्पॉन्स. आपल्याला माहिती आहे स्टिम्युलस मुळे काय भेटत असते? रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन घडत असते. पहा पहिल्या याच्यामध्ये आता ही जी प्लॅन दिली तिचं नाव आहे मिमोसा. काय? मिमोसा. तिलाच म्हणलं जाते टच मी नॉट, म्हणजेच लाजाळू म्हटलं जाते. माहित असेल तुम्हाला लाजाळूचं झाड. ओके. त्याला स्पर्श केला किती मिळते असं. ओके. असो मिमोसा. काय जणांना वाटेल समोसा काय की नाही बाबा, हे काय? मिमोसा आहे. मिमोसा म्हणजे लाजाळूचं झाड. त्यालाच टच मी नॉट म्हणलं जाते. लाजाळू लक्षात ठेवा. हा जो पहिला आहे ना 1 नंबर डायग्राम त्या ठिकाणी आता स्टिम्युलस आहे. आता स्टिम्युलस काय? टच आहे. रिस्पॉन्स काय? जर मी त्याला पहिले ह्याला टच केला तर काय होणार? त्याचे फोल्ड होणार. ते जे पानं छोटे ते एकत्र येणार, असे मिटणार. नंतर 2 नंबर मध्ये काय केलं मी? स्टिम्युलसला टच बाय हँड, म्हणजे हाताने स्पर्श केला मी आणि हाताने स्पर्श केल्यानंतर हे जे लिव्ज आहेत ते काय झाले? क्लोज झाले किंवा क्लोज झाले ना, म्हणजे बंद झाले. नंतर 3 मध्ये काय? क्लाइम्बिंग प्लांट विथ टेंड्रिल्स. आता ही जी प्लांट आहे वरी वाढत चालली. ओके. आणि ह्यानं काय केलंय? असं एक गुंडाळला त्याला आणि ह्याचा सपोर्ट घेऊन काय चालली? वरी चालली. म्हणजे काय सर? स्टिम्युलस काय झाला ह्या ठिकाणी? स्टिम्युलस झाला, सपोर्ट झाला. म्हणजे टच केलं ना त्या दुसऱ्याला सपोर्ट ज्याला करायचा कोण? प्लांटनं. आणि रिस्पॉन्स काय भेटला? जे टेंड्रिल्स कॉइल आहे ते अराउंड सपोर्ट घेऊन काय करायली? वरी चालली. नंतर 4थ्या ह्याच्यामध्ये काय आहे? तर 4थ्या ह्याच्यामध्ये सुद्धा क्लाइम्बिंग प्लांट आहे. प्लांट वरी जात आहे, सपोर्ट घेतलाय तिनं. आणि रिस्पॉन्स काय? टेंड्रिल्स रॅप अराउंड द स्टिक अँड प्लांट्स क्लाइम्ब. जसं की आपण आता पाहिलेले आहेत बघा, वेल दिसत असेल तुम्हाला, कद्दूची वेल असतील, भोपळ्याची वेल असतील, ते एक्झाम्पल आहे. स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स भेटत असेल. आणि 5 जो नंबर आहे ना, हॅलो, जो 5 नंबर बघा, एक व्यक्ती दिसायली या ठिकाणी. आता ही पाहिली कशाकडं? सनलाइट यायलाय. आता सनलाइट यायलाय त्याच्या डोळ्या पडायला. आता सन इकडून नाही कुठून तरी येत असेल बा, समजण्यासाठी तिने काय केले? लगेच रिस्पॉन्स दिला. म्हणजे काय? ब्राईट सनलाइट तिच्या अंगावर पडायलाय आणि तिने काय केले? स्वतःचे डोळे झाकलेत. म्हणजे कशामुळं? सनलाइट अंगावर पडायलाय, हे झालं स्टिम्युलस आणि तिने रिस्पॉन्स दिलाय असं. ओके. ते काय झालं? रिॲक्शन म्हणजे रिस्पॉन्स झालं. समजलं असेल तुम्हाला? सोपं आहे. अजून कोणत्या भाषेमध्ये सांगू? एकदम आपण साधी भाषा वापरतो, असं इंग्लिश टू इंग्लिश सुद्धा बोलत नाही. सर्वांना समजलं पाहिजे, अंतिम उद्देश आपला. ठीक आहे. चला जाऊ आपण पुढच्या पॉइंटकडे. चला पुढचा पॉइंट काय आहे? तर पुढचा पॉइंट आहे एक्सक्रीशन. एक मिनिट. पुढचा पॉइंट कोणता आहे? एक्सक्रीशन आहे. एक्सक्रीशन म्हणजे काय?
एक्सक्रिशन म्हणजे काय तर उत्सर्जन. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या शरीरातून वेस्ट मटेरियल बाहेर टाकतात, त्याला काय म्हटलं जाते? एक्सक्रिशन म्हणलं जाते. पहा या ठिकाणी हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. आपल्या शरीरामध्ये मेनी लाईफ प्रोसेसेस अक्वर्स इनसाइड बॉडी. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस घडत राहतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, म्हणजे तुमच्या समोर जे दाखवले तुम्हाला या बॉडीमध्ये. आणि ह्या ज्या प्रोसेस घडल्यामुळं आपल्या शरीरामध्ये काही वेस्ट मटेरियल तयार होत राहते. एवढी प्रोसेस घडायली, काहीतरी वेस्ट मटेरियल तयार होत असेल ना. आणि हे जे वेस्ट मटेरियल तयार होते आणि शरीराच्या बाहेर नंतर फेकलं जाते, त्याला म्हणलं जाते एक्सक्रिशन म्हणलं जाते. लक्षात आलं का तुमच्या? आपल्या शरीरामध्ये ह्या ज्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस घडतात, ह्या प्रोसेस घडतात म्हणून आपल्या शरीरामध्ये वेस्ट मटेरियल काय होते? तयार होते. आणि आपल्या शरीरामधून जेव्हा वेस्ट मटेरियल रिमूव्ह होते तेव्हा त्याला काय म्हणायचं? एक्सक्रिशन म्हणायचं, उत्सर्जन म्हणायचं. पाहू आपण डेफिनेशन आता. पहा काय? रिमूव्हल ऑफ सच वेस्ट म्हणजे हे शरीरामध्ये तयार झालेलं मटेरियल्स फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिशन. म्हणजे शरीरातलं जे घाण पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे, म्हणजे शरीर बघा आपलं शरीर किती भारी आहे. तर म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये वेस्ट मटेरियल तयार होते आणि शरीर ऑटोमॅटिक ते वेस्ट मटेरियल काय करते? बाहेर टाकते. विचार करा, आपल्या शरीरामधून वेस्ट मटेरियल जर बाहेरच पडलं नसेल तर आपल्याला किती आजार झाले असते मोठमोठाले. ठीक आहे, जाऊ द्या, आपण विचार नको घेऊ, पडायला तर पडू द्या वेस्ट मटेरियल बाहेर. नंतर व्हाईल ब्रीथिंग, एक मिनिट, व्हाईल ब्रीथिंग आउट ॲनिमल रिलीज वॉटर हेपर अँड कार्बन डायऑक्साईड. बघा आता आपण जे श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन घेतो आणि काय बाहेर टाकतो? ब्रीथिंग आउट. ॲनिमल जे आहेत काय टाकतात? कार्बन डायऑक्साईड टाकतात बाहेर. सर काय टाकतात? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला आहे CO2. मध्ये लिहून ठेवा, कार्बन डायऑक्साईड CO2. आणि त्यासोबतच वॉटर हेपर सुद्धा टाकतो. म्हणजे आपण जे आहेत श्वास घेतला, ऑक्सिजन घेतला, सोडताना कार्बन डायऑक्साईड सोडतो, सर्वांना माहित आहे. आणि त्याच्यासोबतच वॉटर हेपर. नंतर दे रिलीज स्वीट घाम, दे पास आउट युरिन. आपल्या शरीरामध्ये आता गरमी जास्त होती बघा, आता सुद्धा गरमी जास्त व्हायली. आपल्या शरीरातून काय पडायला बाहेर? स्वीट पडायला. आता काही जण एसीला बसले असतात, काही मस्त बाहेर पाऊस पडत असेल, हिवाळा असेल, काय प्रत्येक ऋतूमध्ये थंड असेल तुमच्या ठिकाणी, गरमी होत नसेल, पण उन्हाळ्यामध्ये कशी गरमी होते? ओके, त्याच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये काय आता स्वीट बाहेर पडतोय. ओके, घाम बाहेर पडत असते. नंतर वेस्ट मटेरियल युरिन म्हणजे लघवी शरीराच्या बाहेर पडत असते. जर आपली लघवी शरीराच्या बाहेर पडली नसती, ते घाम जर बाहेर पडला नसता, आपले विविध प्रकारचे आजार झाले असते. त्या अशा पद्धतीने काय आपल्या शरीरामधून वेस्ट मटेरियल काय होतात? एक्सक्रीट होतात, उत्सर्जित होतात आणि होणं गरजेचं असते. मग आता प्लांट स्टोअर वेस्ट इन द बार्क. आता झाडाची साल असते किंवा ओल्ड लिव्ज, जे जुने पानं असतात झाडाचे, त्यामध्ये किंवा झाडाची साल असतात त्यामध्ये प्लांट काय करतात? त्यांचं वेस्ट मटेरियल स्टोअर करून ठेवतात. म्हणजे जसं एक्झाम्पल काय सांगा सर? आता एक्सेस सॉल्ट, नंतर टॅनिन्स. आता हा शब्द जरा नवीन आहे, टॅनिन्स. सर टॅनिन्स म्हणजे काय? जे वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा एक पदार्थ. म्हणजे नेमकं सर थोडं सांगा ना ह्याच्याबद्दल. पहा आता टी, चहा, काय करा, तुम्ही चहा पिला असेल, मस्त पीक काय पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं. आता पातेलं हे गॅसवर ठेवलं बघा, इथं गॅस काढू थोडा, इथं बटन त्याचं चालू केलं, पेटला गॅस, त्याच्यामध्ये टाकली तुम्ही शुगर टाकली, प्लस मिल्क टाकलं, प्लस काय टाकला? टी टाकला, म्हणजे चहा टी पावडर, चहा पत्ती. ओके, चहा पत्ती टाकली असं. मग आता हे उकळलं, मग आपण थोडं काय कडक चहा प्यायला, जरा वाटलं बा कडक चहा प्यावा, जरा बाहेर पाऊस पडायला मस्त होता.
कडक चहा केल्यानंतर लाल चहा होणार. आणि जर जास्त पत्ती पडली तर त्याची चव थोडी कडवट किंवा थोडी अशी तुरट वाटते बघा. दॅट इज कॉल्ड ॲज टॅनिन म्हणतात. काय म्हणतात त्याला? टॅनिन म्हणतात. समजलं असेल तुम्हाला. ओके. हे वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे काय हे घटक आहे, म्हणजे रासायनिक पदार्थ आहे तो. वनस्पतीमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा एक रासायनिक पदार्थ आहे. दॅट नेम इज टॅनिन्स. नंतर आता रेजिन. रेजिन हे काय? हे वनस्पतीमध्ये सुद्धा आढळते. राळ म्हणतात ना, राळ. घरी विचारा, आजी आजोबाला विचारा किंवा वडिलांना विचारला राळ काय असते म्हणून. तर ही राळ काय असती? झाडामधून एक बाहेर पडणारा चिकट पदार्थ असते. ॲज लाईक ए गम, डिंकासारखा आहे. ओके. नंतर गम, डिंक. नंतर क्रिस्टल. कोणता क्रिस्टल्स? लाईक कॅल्शियम ऑक्झॅलेट. ओहो, हा, असे शब्द लक्षात ठेवायचे जरा. लक्ष द्या रे, एवढं बी सोपं नाही असं. लक्ष द्या, नाही तर वर वरचा आलो गेलो तसं होऊ नये. कॅल्शियम ऑक्झॅलेट. कॅल्शियम ऑक्झॅलेट काय? तर हे पालकाची भाजी आहे का त्यामध्ये, किंवा इतर जे पालेभाज्या असतात, पालेभाज्या, किंवा एक मिनिट, हा, किंवा इतर जे फळं असतात, फळे, त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट आढळते. जास्त करून पालकामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट आढळते. हे जर आपल्या शरीरामध्ये जास्त झालं, जास्त प्रमाणात, ह्याचा काय झाला? भरमसाठ आपण जर खाल्लं जास्त प्रमाणात आणि एकत्र साठून 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 आपल्याला काय होऊ शकतो? किडनी स्टोन. म्हणजे ह्याला मराठीत म्हणतात मूतखडा. किडनी स्टोन होण्याची जास्त शक्यता असते. आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट जास्त प्रमाणात साठवलं गेलं तर आपल्याला किडनी स्टोन होऊ शकतो. ठीक आहे. नंतर पहा, व्हेन these leaves or pieces of bark fall off, the waste is excreted. आता झाडं काय करतात? एक्सक्रिशन करतात, म्हणजे स्वतःचे पानं गळतात. झाडाची बघा ना का जी बार्क असते, साल असते, ती सुद्धा काय गळून पडते. लिंबाचं झाड बघितलं असेल, साल असं काढलं असेल हाताने तुम्ही, पहा, द वेस्ट इज एक्सक्रिटेड होते. सम प्लांट्स ऑल्सो रिलीज स्टिकी लिक्विड फ्रॉम देअर स्टेम्स ड्यू टू सम मॅन मेड और नॅचरल इंजुरी. आता एखादं झाड आहे, तुम्ही मस्त गेले असताल, चलत चलतात काही जणांना कुरडा मारली, तिथला भागच निघाला उडून, म्हणजे ह्या ठिकाणी थोड्या दिवसानं डिंक यायला सुरुवात होते. ही कोण केलं? मॅन मेड, म्हणजे माणसानंच घडून आणलं ना. किंवा एखादी वेळेस नॅचरल सुद्धा होऊ शकते. फांदी, वारा आलं, फांदी तुटली, नॅचरल पण इंजुरी होऊ शकते झाडाला. त्या ठिकाणी काय एक स्टिकी लिक्विड सबस्टन्स येऊ शकते, म्हणजेच काय असते ते वेस्ट मटेरियल असते वनस्पतीचं. When this liquid is dry, it forms, and this is also form as ह्यालाच एक्सक्रेशन सुद्धा म्हटलं जाते. हा एक्सक्रेशनचाच भाग आहे. सर, माझा एक प्रश्न आहे. हो, वनस्पतीच्या रूट ज्या असतात त्या एक्सक्रेशन करतात का? पहा, पॉइंट आहे आपल्या समोर. द रूट ऑफ प्लांट ऑल्सो रिलीज सम वेस्ट. रूट कोणाच्या? वनस्पतीच्या. ह्या रूट एक्सक्रीशन करतात का? हो, प्लांटच्या रूट सुद्धा एक्सक्रीशन करतात. बघा, काही जणांना माहित नसेल, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. द रूट ऑफ प्लांट्स ऑल्सो रिलीज सम वेस्ट मटेरियल. वनस्पतीच्या मुळामधून सुद्धा वेस्ट मटेरियल बाहेर पडते. ठीक आहे. आज आपण रिस्पॉन्स टू स्टिम्युली आणि एक्सक्रेशन हे 2 पॉइंट पाहितले. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल. ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.